Hello friends, today we will start with the new point, that is limiting reagent. Okay, so friends, we know whatever chemical reactions which are carried out, the reactants that are not present in correct proportions as indicated by the balanced equation. आता आपण एखादी केमिकल रिॲक्शन लिहितो तेव्हा त्याची काय लिहित असतो, बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन लिहित असतो, बरोबर आहे की नाही. पण त्या बॅलन्स्ड केमिकल इक्वेशनमध्ये जे काही करेक्ट प्रोपोर्शन त्या रिॲक्टंटचं सांगितलं असतं, तर तसं करेक्ट प्रोपोर्शन आपण प्रत्येक केमिकल रिॲक्शन कॅरी आऊट करत असताना घेत नसतो. ओके, तर तेव्हा काय होतं, कशासाठी असं की आपण जे काही मेन्शन केलेले रिॲक्टंट्स आहेत त्या बॅलन्स्ड इक्वेशनमधले ते त्या करेक्ट प्रोपोर्शनमध्ये का घेत नाहीत. तर काय सांगितलं आहे, द पर्पज ऑफ द रिॲक्शन इज टू प्रोड्यूस द मॅक्झिमम क्वांटिटी ऑफ डिझायर्ड प्रोडक्ट फ्रॉम द स्टार्टिंग मटेरियल. अगदी सांगितलेल्या प्रोपोर्शनमध्ये आपण रिॲक्टंट का घेत नाही, तर काय उद्देश असतो की मॅक्झिमम क्वांटिटीमध्ये आपल्याला त्या दोन रिॲक्टंटची रिॲक्शन होऊन प्रोडक्ट मिळायला पाहिजे. त्या स्टार्टिंग मटेरियलपासून आपल्याला मॅक्झिमम अमाऊंटमध्ये प्रोडक्ट मिळायला पाहिजे. ओके, मग मॅक्झिमम अमाऊंटमध्ये प्रोडक्ट कधी मिळणार आहे. आता एक कॉस्ट सेविंग मेजर म्हटलं तर आपण काय प्रयत्न करणार की रिॲक्टंट वापरले जाणारे हे जास्त वाया जाऊ नयेत. बऱ्याचदा हे रिॲक्टंट्स कॉस्टली असतात, बरोबर आहे की नाही, खूपच महागडे असतात. मग व्यवस्थित रिॲक्ट झाले नाही तर ते वाया जातात, बरोबर आहे की नाही. म्हणून काय करतो आपण, जो सर्वात चीपर रिॲक्टंट असतो म्हणजे जो स्वस्त असतो तो काय करतो आपण जरा जास्त प्रमाणात घेतो, आणि जो कॉस्टलियर असतो जो महागडा रिॲक्टंट असतो तो काय करतो आपण लेस अमाऊंटमध्ये वापरतो. ओके, सो दॅट व्हॉट विल हॅपन, दीज विल बी कन्झ्युम्ड कम्प्लिटली आफ्टर सम टाईम. म्हणजे जो कमी प्रमाणात वापरला आहे तो थोड्या वेळानं काय होणार, पूर्णपणे त्या रिॲक्शनसाठी वापरला जातो, बरोबर आहे. लक्षात येते का बघा, एक रिॲक्टंट एक्सेसमध्ये घेतलं आहे, जास्तीचा घेतलं आहे जो चीपर आहे, आणि दुसरा जो महागडा रिॲक्टंट आहे कॉस्टली आहे तो काय केला आपण स्मॉल अमाऊंटमध्ये घेतलं आहे. जेव्हा हे दोन रिॲक्टंट एकमेकांशी रिॲक्ट होतात तेव्हा जो स्मॉल अमाऊंटमध्ये आहे तो संपतो लवकर, बरोबर आहे, म्हणजे तो पूर्णपणे वापरला जातो. ओके, आणि मग थोड्या वेळानं हा पूर्णपणे वापरला जाऊन आपल्याला प्रोडक्ट मिळतो, आणि एकदा प्रोडक्ट मिळाला की रिॲक्शन काय होते का, थांबते, बरोबर. रिॲक्शन थांबते, त्याच्यामध्ये असं लक्षात येतं की जो जास्तीचा होता तो शिल्लक राहिला आहे, बरोबर आहे की नाही. तो शिल्लक राहिला तरी रिॲक्शन पुढे सरकली का, रिॲक्शन चालू राहते का, नाही, कारण दुसरा रिॲक्टंट काय झालेला असतो, जो कमी असलेला तो संपलेला असतो, म्हणून रिॲक्शन काय होते, स्टॉप होते, बरोबर आहे. ओके, हे लक्षात येते तुमच्या. म्हणून द रिॲक्टंट विच गेट्स कन्झ्युम्ड लिमिट्स द अमाऊंट ऑफ प्रोडक्ट. बघा काय म्हणतोय आपण, द रिॲक्टंट विच गेट्स कन्झ्युम्ड, जो वापरला गेलेला रिॲक्टंट आहे तो काय करतो, इट लिमिट्स द अमाऊंट ऑफ प्रोडक्ट फॉर्म्ड. तो तयार झालेल्या प्रोडक्टला काय करतो, लिमिट करतो, म्हणजे ठरवतो की किती प्रमाणात प्रोडक्ट तयार होईल, बरोबर आहे. अँड इज देअर फॉर कॉल्ड द लिमिटिंग रिएजंट, बरोबर आहे. म्हणून त्या रिएजंटला आपण काय म्हणतो, लिमिटिंग रिएजंट असं म्हणतो. म्हणजे डिफाईन कसं करणार तुम्ही लिमिटिंग रिएजंटला, द रिॲक्टंट दॅट रिॲक्ट्स कम्प्लिटली, म्हणजे जो पूर्णपणे कम्प्लिटली रिॲक्ट झाला आहे, वापरला गेला आहे. ओके, बट लिमिट्स द फर्दर प्रोग्रेस ऑफ द रिॲक्शन, म्हणजे तिथे लिमिटेशन्स आले, कारण तो रिॲक्टंट काय झाला, संपला, त्यामुळे रिॲक्शन काय झाली ग, स्टॉप झाली, रिॲक्शनची प्रोग्रेस थांबली, म्हणून त्या रिएजंटला आपण काय म्हणतो, लिमिटिंग रिएजंट. म्हणजे हे या रिएजंटमुळं झालं, रिॲक्शनची प्रोग्रेस काय झाली, थांबली, रिॲक्शन स्टॉप झाली, हे या रिएजंटमुळं झालं. म्हणजे रिॲक्शन काय झाली आहे ग, थांबवली गेली ती या रिॲक्टंटमुळं, म्हणून याला आपण म्हणतो लिमिटिंग रिएजंट. सो डेफिनेशन कसं सांगितलं बघा, द रिॲक्टंट दॅट रिॲक्ट्स कम्प्लिटली बट लिमिट्स द फर्दर प्रोग्रेस ऑफ द रिॲक्शन इज कॉल्ड लिमिटिंग रिएजंट. ओके, मग लिमिटिंग रिएजंट झाला, मग शिल्लक राहिलेला रिएजंट आहेच ना, एक्सेस रिएजंट. मग त्याला डिफाईन कसं करायचं, आपण काय म्हणणार, आपण द रिॲक्टंट विच इज टेकन इन एक्सेस दॅन द लिमिटिंग रिएजंट, हेन्स सम अमाऊंट ऑफ इट रिमेन्स अनरिॲक्टेड आफ्टर द कम्प्लिशन ऑफ द रिॲक्शन इज कॉल्ड ॲज एक्सेस रिॲक्टंट. आलं लक्षात आलं. जो रिॲक्टंट एक्सेसमध्ये घेतला गेला तर लिमिटिंग रिएजंटपेक्षा
ओके, जो थोड्या प्रमाणात पार्ट ऑफ इट काय झाला, अनरिॲक्टेड राहिला रिॲक्शन संपल्यानंतर सुद्धा, त्यालाच आपण म्हणतो एक्सेस रिएजंट. सो द रिॲक्टंट विच इज टेकन इन एक्सेस दॅन द लिमिटिंग रिएजंट, हेन्स सम अमाऊंट ऑफ इट remains unreacted after the completion of the reaction is called as excess reactant. Understood? आता हा लिमिटिंग रिएजंट आता आपण एका एक्झाम्पलनं बघूयात. ओके, दॅट विल बी मच एक्सप्लेन्ड बाय द एक्झाम्पल. बघा, हा एक प्रॉब्लेम बघूया आपण. युरिया NH2CO इज प्रिपेअर्ड बाय रिॲक्टिंग अमोनिया विथ कार्बन डायऑक्साईड. बघा, रिॲक्शन काय दिली आहे, 2NH3 + CO2 NH2CO. हा जो युरिया आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला काय दिला आहे बघा त्याचा, NH2CO ॲक्वियस प्लस H2O. ओके, आता इन वन प्रोसेस 637.2 ग्रॅम ऑफ NH3 आर ट्रीटेड विथ 1142 ग्रॅम ऑफ CO2. So, which of the two reactants is the limiting reagent? B. Calculate the mass of NH2CO formed, and C. How much excess reagent in gram is left at the end of the reactions. बघा, आता या प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय काय विचारलं आहे आणि काय काय दिलं आहे. युरिया ओके तयार करण्याची रिॲक्शन आहे. युरिया कसा तयार करण्यात आला, बाय रिॲक्टिंग अमोनिया अँड CO2 गॅस. म्हणजे इथं रिॲक्टंट कोणते कोणते आहेत, अमोनिया आणि कार्बन डायऑक्साईड. बरोबर आहे. काय सांगितलं आहे त्याच्यामध्ये की एका प्रोसेसमध्ये 637.2 ग्रॅम ऑफ अमोनिया हे 1142 ग्रॅम ऑफ CO2 सोबत काय केलं, ट्रीट करण्यात आलं. ओके, आता विचारलं काय आपल्याला, विच ऑफ द टू रिॲक्टंट इज लिमिटिंग रिएजंट. या दोन्ही रिॲक्टंटपैकी लिमिटिंग रिएजंट कोणता, मास ऑफ युरिया फॉर्म्ड कॅल्क्युलेट करायला सांगितलं. आणि तिसरी गोष्ट काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं, एक्सेस रिएजंट. ओके, इन ग्रॅम, जो शेवटी शिल्लक राहिला ना आफ्टर द एंड ऑफ द रिॲक्शन, तो किती शिल्लक राहिला ग्रॅममध्ये हे कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे. ओके, आता आपण काय करणार आहोत, फर्स्ट वी कॅरी आउट 2 सेपरेट कॅल्क्युलेशन्स म्हटलं आहे. फर्स्ट पहिल्यांदा काय करतो बघा, if 637.2 ग्रॅम ऑफ अमोनिया रिॲक्ट्स कम्प्लिटली. ओके, काय अज्यूम केलं की सुरुवातीला दिलेलं 637.2 ग्रॅम ऑफ अमोनिया हे काय झालं, कम्प्लिटली रिॲक्ट झालं. देन कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स ऑफ युरिया दॅट कुड बी प्रोड्यूस्ड बाय द फॉलोविंग रिलेशन. दिलेलं ग्रॅम अमोनिया कम्प्लिटली रिॲक्ट झाला असेल तर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, युरियाचे नंबर ऑफ मोल्स जे तयार होणार आहेत ते कसे आपण कॅल्क्युलेट करणार. तर एक रिलेशन वापरायचं आहे आपल्याला. बघा, मास ऑफ NH3 विच इज इक्वल टू मोल्स ऑफ NH3 विच इज इक्वल टू मोल्स ऑफ युरिया. ओके, बघा, देअरफॉर मग मोल्स ऑफ युरिया इज इक्वल टू काय येणार बघा रिलेशन. मग आपल्याला माहिती आहे मास ऑफ अमोनिया किती दिलं आहे हो, 637.2 ग्रॅम. ओके, आता इथे 1 मोल ऑफ NH3 डिवायडेड बाय इट्स molecular weight, that is 17.03 gram of ammonia, which is again multiplied by 1 mole of urea divided by 2 moles of ammonia. So therefore याच्यानं काय येणार आपल्याला, नंबर ऑफ मोल्स ऑफ युरिया. द आन्सर इज 18.17 मोल्स ऑफ युरिया. ओके, आता सेकंड रिलेशन बघा, द रिलेशन फ्रॉम 1142 ग्रॅम ऑफ CO2. आता इथं काय अज्यूम करावं लागेल आपल्याला की दिलेलं जे काही ग्रॅम आहे कार्बन डायऑक्साईडचं दॅट इज ऑल्सो कम्प्लिटली रिॲक्टेड. मग काय रिलेशन, पुन्हा जसं आपण अमोनियाचं रिलेशन बघितलं युरियासोबत तसं CO2चं सुद्धा मास ऑफ CO2 विच गिव्स मोल्स ऑफ CO2 विच इज इक्वल टू मोल्स ऑफ युरिया. सो द नंबर ऑफ मोल्स ऑफ युरिया ओके दॅट कुड बी प्रोड्यूस्ड इफ ऑल CO2 रिॲक्टेड इज काय येणार, इक्वल टू पुन्हा एकदा वरच्यासारखंच 1142 ग्रॅम ऑफ CO2 multiplied by 1 mole of CO2 divided by 44.01 gram of CO2 which is again multiplied by 1 mole of urea divided by 1 mole of CO2, and the answer is 25.95 moles of
युरिया. आता दोन्हीवरून आपल्याला काय समजतं बघा. जेव्हा आपण युरियाचे मोल्स अमोनिया कम्प्लिटली रिॲक्ट झाल्यानंतर काढले तेव्हा किती आलं होतं? 18.71 मोल्स आले होते, बरोबर आहे की नाही? आणि जेव्हा आपण CO2 कम्प्लिटली रिॲक्ट झाला असं गृहीत धरून नंबर ऑफ मोल्स ऑफ युरिया कॅल्क्युलेट केले तेव्हा ते किती आले तर 25.95 मोल्स. याच्यानं काय लक्षात येतं? कमी केव्हा मिळाले? जेव्हा आपण अमोनिया कम्प्लिटली रिॲक्ट झाला असं गृहीत धरलं तेव्हा आपल्याला कमी मोल्स ऑफ युरिया मिळाले. याच्यानं काय समजतं? डेफिनेटली द लिमिटिंग रिएजंट इज 18.71 moles of urea are obtained when ammonia is used as a limiting reagent. लक्षात आलं? म्हणजे लिमिटिंग रिएजंट कुठला आहे हो? इथं अमोनिया. ओके, सो हेन्स इट इंडिकेट्स दॅट ammonia must be the limiting reagent because it produces a smaller amount of urea, and the second thing, the molar mass of urea is 66.06 gram. Okay, so the limiting reagent here it is NH3, isn't it? That is ammonia. Okay, smaller amount of urea is obtained by using ammonia. Okay, now the next thing is, we know the molar mass of urea is 60.06 gram. Okay, so we use this as a conversion factor to convert from moles of urea to grams of urea. बघा आता कसं कॅल्क्युलेट करू शकतो आपण? या मोलार मासवरून, युरियाच्या मोलार मासवरून आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे तर नंबर ऑफ मोल्स ऑफ युरियावरून त्या युरियाचं ग्राममध्ये आपल्याला कन्वर्जन करायचं आहे, बरोबर आहे की नाही? ज्या अर्थी अमोनियाचे 18.71 मोल्स कम्प्लिटली यूज झाले, याचाच अर्थ युरिया किती यूज झाला हो? 18.71 मोल्स ऑफ युरिया आपण कॅल्क्युलेट केलं आहे बघा सुरुवातीलाच. ओके, मोल्स ऑफ युरिया. ओके, किती? 18.71 मोल्स ऑफ युरिया, इजंट इट? आता त्याच्यावरून आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे तर युरिया विच इज ऑब्टेन्ड इन ग्रॅम. सो फॉर दॅट द कॅल्क्युलेशन दॅट इज मास ऑफ युरिया इज इक्वल टू 18.17 moles of urea into 60.06 gram of urea divided by 1 mole. ओके, याच्यानं उत्तर किती आलं आहे बघा? 1124 ग्रॅम युरिया आपल्याला मिळालं आहे. ओके, आता 18.71 मोल्स युरिया यानं जेव्हा आपण सुरुवात केली, यानं सुरुवात केल्यानंतर आपण आता CO2चं मास पण कॅल्क्युलेट करू शकतो, डिटरमाइन करू शकतो. ओके, इथं काय करावं लागेल आपल्याला? डिटरमाइन द मास ऑफ CO2 दॅट रिॲक्टेड युझिंग द मोल रेशो फ्रॉम द बॅलन्स्ड इक्वेशन अँड द मोलार मास ऑफ CO2 इज इक्वल टू, म्हणजे CO2चं मोलार मास आपल्याला काय करायचं आहे? कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, बघा इथं कन्वर्जन स्टेप्स दिलेले आहेत. काय करावं लागेल आपल्याला? मोल्स ऑफ युरिया विच इज इक्वल टू मोल्स ऑफ CO2, okay, which is equal to grams of CO2. So that how can we calculate? See here, mass of CO2 reacted which is equal to 18.17 moles of urea multiplied by 1 mole of CO2 divided by 1 mole of urea into 44.01 gram of CO2 divided by 1 mole of CO2. And what is the answer? That is 823.4 gram of CO2 which is reacted, that is obtained. Okay, but actually the amount of CO2, how much it was initially present, that is 1142 gram. Then how much remaining? How can we calculate? We can subtract the reacted from initially present. So the mass of CO2 which is remaining means here it is a excess reagent. So how many it is remaining, that we can calculate by subtracting the reacted amount by initial amount present. So 1142 gram minus 823.4 gram, the answer is 318.6, which is nearly equal to 319 gram. So here we will see that
the mass of CO2 which is remaining that is equal to 319 grams. बघा, म्हणजे आता आपल्याला या प्रॉब्लेममध्ये ज्या 3 गोष्टी विचारल्या होत्या त्या 3 गोष्टींचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. ओके, पहिली गोष्ट काय विचारली होती, काय विचारलं होतं आपल्याला, 2 रिॲक्टंट्समध्ये लिमिटिंग रिएजंट कुठला, तर त्याचा आन्सर आपण काढलं, अमोनिया इज द लिमिटिंग रिएजंट. सेकंड, मास ऑफ युरिया फॉर्म्ड असं विचारलं होतं, त्याचं उत्तर आपण काढलं किती आहे, 1124 ग्रॅम ऑफ युरिया इज ऑब्टेन्ड, प्रिपेअर्ड म्हणून काढलं. आणि तिसरी गोष्ट काय सांगितलं होतं, द मास ऑफ CO2 विच इज रिमेनिंग दॅट इज एक्सेसिव्ह रिएजंट, त्याचं उत्तर किती आलं, 319 ग्रॅम. सो हिअर वी हॅव स्टडीड द लिमिटिंग रिएजंट अँड excessive reagent.